नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे ना आम्ही आज आलो आहे कौंडण्यपूर येथे. इथे नदी आहे, तर अधिक महिना चालू असल्यामुळे आम्ही आलो आहे आंघोळ करायला. तर इथे रुक्मिणी माता यांचे मंदिर आहे. हे विदर्भातलं रुक्मिणी मातेचं माहेर आहे. तर इथे छान अधिक महिन्यात खूप गर्दी आहे आणि इथे यात्रासारखी, म्हणजे एका महिन्यासाठी ही यात्रा इथे भरलेली आहे. पण आमचं बाळ छोटं असल्यामुळे आम्ही खूप सकाळीच येथे पोहोचलो होतो. कदाचित 7 वाजता आम्ही इथे पोहोचलो होतो. तर हे बघा, काहीच दुकानं उघडे आहे आणि काही अजून उघडायची पण आहे. पण तरी आम्ही छत्री वगैरे घेऊन आलो होतो, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर घरी जावं, बाळाला जास्त उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. तर इथे बघा, इथे छान त्यांनी व्यवस्था वगैरे केली आहे. अंघोळ झाल्यानंतर इथे हे सगळी बारीक जे गिट्टी असते ना, ती सगळी टाकून ठेवली आहे आणि कपडे वगैरे चेंज करायला इथे बाजूनं टेंट वगैरे पण दिला आहे. तर अंघोळ केल्यानंतर हे समोर दिसत आहे ती नदी आहे आणि इथे जास्त गर्दी सध्या नाही आहे, कारण खूप आम्ही लवकर आलो होतो. थोडी गर्दी आहे आणि नदीला पाणी खूप जास्त आहे. सगळ्यांना ना पहिल्या वगैरे पायरीवरच आंघोळ करायची आहे. तर आम्ही इथे आंघोळ वगैरे करून ना, जे नदीत दीपदान करत असते ते पण इथे आरामात मिळून जातात. तर आम्ही दीपदान करायसाठी ते दिवे वगैरे घेतले होते. तर आमची आता ती सध्या तयारी चालू आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे जे द्रोण मिळतात आणि द्रोणच्या आतमध्ये एक अशी छोटीशी पंती आहे तांब्याची आणि ते इथे आरामात 10, 15, 20 रुपयापर्यंत मिळून जातात. तर आम्ही ते घेऊन छान गंगेत अर्पण केलं. पण माहिती आहे का, इथे ना सगळे जे इथले मुलं आहे ना, ते तिथे नदीत समोर थांबलेले आहे आणि पटकन आपण जेव्हा दिवे नदीत सोडतो ना, तेव्हा ते लगेच असे उचलून घेतात, म्हणजे थोडासा पण आपला दिवा असा दूर जाऊ देत नाही ते. आणि नदीला पाणी खूप जास्त असल्यामुळे सगळे इथूनच सोडायचं आहे, काठावरूनच. तर हे तुम्ही पाहू शकता, ते मुलं लगेचच उचलून घेतात द्रोण. तर इथे आम्ही छान दीपदान वगैरे केलं. तर हा माझा मोठा मुलगा आहे आणि माझ्या छोट्या मुलाची पण इथे थोडी आंघोळ वगैरे करून मी माझ्या मिस्टरांजवळ त्याला देऊन दिलं होतं. तर इथे आम्ही पटापट आता आंघोळा वगैरे करून आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. पण त्याआधी आंघोळ केल्यानंतर इथे अशी रेतीची महादेवाची पिंड वगैरे बनवली आणि त्याची पण पूजा केली आणि आरती वगैरे केली त्याची पण. तर इथे तुम्ही पाहू शकता, सगळेच करत होते. तर मग आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही पण करून घेतली. तर इथे छान बेल वगैरे वाहून पूजा वगैरे झाली. नंतर आम्ही इथे कपडे वगैरे चेंज केले आणि तयार झालो मंदिरात जायसाठी. तर मी तुम्हाला दाखवते, हे आहे मंदिराचं जे समोर दिसत आहे ते मुख्यद्वार. तर आम्ही आता इथे जात आहे. आमची जी कपड्याची बॅग आहे ना, ती बॅग ठेवायसाठी, आणि हा छोटा जो आहे माझ्या मागे, हा माझा भाचा आहे. तर आम्ही इथे बॅगा वगैरे ठेवू. एक ओळखीचं आमचं इथे घर आहे, तर त्या घरी जाणार आहे आम्ही बॅग वगैरे ठेवायला. तिथे बॅग वगैरे ठेवल्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ दर्शनाला. तर इथे बघा, हे आहे आतमधलं जे मंदिर आहे. मेन जो गाभारा आहे, ते गाभाऱ्याचं हे दार आहे आणि माझं बाळ, माझे मिस्टर इथे थांबले आहे. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची इथे अशा मूर्ती आहे. हे रुक्मिणी मातेचं माहेर आहे. तर हे आहे कौंडण्यपूर. तर आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं छान. आणि इथे माझा मुलगा ना थोडा असा म्हणजे राहत नव्हता, तो चिडचिड करत होता. आणि हे बाजूने सगळे छोटे छोटे इथे खिडकीत असे मंदिरं आहे. तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन इथे आलो आहे आता एक चहा पिण्यासाठी.